नमस्कार. दूरदर्शनच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर तज्ज्ञांमार्फत त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती आणि मार्गदर्शन घेत असतो, जेणेकरून सामान्य माणसाच्या ज्ञानात भर पडेल. आपल्याला माहीतच आहे की माणसाच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यप्रणाली संस्था कार्यरत असतात. त्यामधलीच एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत मूलभूत अशी मूत्रप्रणाली संस्था आहे, ज्याला आपण युरिनरी ट्रॅक्ट सिस्टीमसुद्धा म्हणू शकतो. तर या मूत्रप्रणाली संस्थेविषयी चर्चा आणि या संस्थेला होणारे संसर्ग याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सदाशिव भोळे. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर भोळे यांच्याविषयी जरा थोडं जाणून घेऊया. डॉक्टर भोळे यांनी MBBS आणि MS नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून केलं. त्यानंतर त्यांनी MCH जी युरोलॉजीमध्ये स्पेशलाइज्ड ब्रँच असते, ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई इथून केलं. त्यानंतर दिल्ली इथून त्यांनी DNB स्पेशलायझेशनसुद्धा केलेलं आहे. डॉक्टर भोळे गेल्या 23 वर्षांपासून नागपुरात धंतोली इथे आणि पूर्व नागपुरातील एक नामवंत रुग्णालय आहे तिथे चीफ युरोलॉजिस्ट आणि संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. बिलकुल. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की युरोलॉजी तशी सामान्य माणसाला माहीत नसलेली ब्रँच आहे, तर या ब्रँचविषयी आधी थोडं सांगा. युरोलॉजी ही एक सुपर स्पेशलायझेशनची ब्रँच आहे. म्हणजे बेसिकली कसं असतं की पहिले आपल्याला MBBS हा पूर्ण कोर्स कंप्लीट करावा लागतो. त्याच्यानंतर 3 वर्ष MS जनरल सर्जरी हे केल्यानंतर, उत्तीर्ण झाल्यानंतर एक एंट्रन्सच्या मार्फत मग MCH ह्या पर्टिक्युलर कोर्सला आपल्याला ॲडमिशन मिळते. तर MCH युरोलॉजी म्हणजे एकदा जनरल सर्जरीमध्ये जे वाईड व्हेरायटी ऑफ डिसीज असतात, शल्य क्रिया लागणारे जे अलग अलग पोटाच्या विधी, व्यवस्थित युरिनरी विधी वगैरे, त्याचं सुपर स्पेशलायझेशन ज्याच्यात आपण किडनी, युरेटर, ब्लॅडर, प्रोस्टेट म्हणजे मूत्रप्रणालीला लागणारी जी शल्यक्रिया असतो त्याच्यातलं समोर अभ्यास, त्याचा सराव, त्याचं ट्रेनिंग, हे युरोलॉजी आहे बेसिकली. पण मला एक सांगा, तुम्ही कसं काय वळलात याच्याकडे? युरोलॉजी ही ॲक्च्युली सगळ्यांना सांगायचं म्हणजे सगळ्यात प्रिय ब्रांच जी असते जेव्हा आपण MS जनरल सर्जरी करत असतो, ही युरोलॉजीच आहे. म्हणजे अजूनपर्यंत लास्ट ऑलमोस्ट 40 वर्षात युरोलॉजी ही नंबर 1 ब्रांचच मानल्या जाते. याचं एक कारण असं आहे की युरोलॉजी एक ब्रांच आहे की ज्याच्यात टेक्नॉलॉजी खूप समोर आहे, सायंटिफिक ॲडव्हान्सेस खूप जास्त आहेत आणि या ब्रांचचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. आणि दुसरं एक कामाची गोष्ट म्हणजे आपण हे मेन्शन करायला पाहिजे की आपला इतका मोठा देश आहे, त्यात इतके याचे रुग्ण आहेत आणि आपल्याला इतकी गरज आहे युरोलॉजी या पर्टिक्युलर स्पेशलायझेशनची. तर त्याच्यामुळे युरोलॉजीकडे साहजिक मीच नाही, माझ्यासारखे बरेच लोक जे MS जनरल सर्जरी करतात आहे किंवा सर्जरीत शल्यक्रियामध्ये जे MS करतात आहे, त्यांचं नॉर्मल कल युरोलॉजीकडे जास्त असतो. तरी मी असं म्हणेन की जनरल सर्जनपेक्षा युरोलॉजिस्ट जेवढी रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा संख्या खूपच कमी, फार कमी आहे. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा 1997मध्ये जेव्हा मी MCH युरोलॉजी करायला मुंबईला गेलो, तेव्हा मुंबईमध्ये एकच एक स्थान होतं जिथे ऑल इंडिया एंट्रन्स होती. तिथे फक्त 14 सीट्स पूर्ण महाराष्ट्रात होत्या. साऊथमध्ये काही 10-15 होत्या. म्हणजे इतके मोठ्या बेसमध्ये, इतक्या पॉप्युलेशन बेसमध्ये नंबर ऑफ सीट्स खूप कमी होत्या, म्हणून तज्ज्ञ लोक खूप कमी होते. पण आता ऑब्व्हियसली वाढतात आहे. दरवर्षी आपण पाडतोय, त्यांच्या संख्येत भर पडते आहे. बिलकुल. आता एक महत्त्वाचा प्रश्न की ही प्रणाली संस्था जी आहे माणसाच्या शरीरात म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सुद्धा अस्तित्वात आहे. तर यामध्ये दोघांनाही होणारे संसर्ग सारखेच असतात की वेगवेगळे असतात? नाही, काही संसर्ग सारखे असतात, पण पुरुषांमध्ये एक स्पेशली प्रोस्टेट ही जी गाठ असते ज्याची खूप प्रॉब्लेम्स पुरुषांमध्ये असतात. युरोलॉजीचा मेन फोकस एकेकाळी फक्त प्रोस्टेट राहायचा. तर ती गाठ, ती जी ग्रंथी असते ती फक्त पुरुषांमध्येच असते, ती स्त्रियांमध्ये नसते. तर प्रोस्टेटला जे होणारे विकार असतात ते स्पेशली पुरुषांचे विकार असतात. बायकांचे जे किंवा स्त्रियांचे जे विकार असतात ते प्रोस्टेट म्हणजे जे जसं युट्रस पाहिलं आपण, तर युट्रस हा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त लेडीजचा प्रॉब्लेम आहे.
तसंच प्रोस्टेट हा एक्सक्लुझिव्हली जेंट्स प्रॉब्लेम आहे. पुरुषांसाठी. तर युरोलॉजीमध्ये जर तुम्ही प्रोस्टेट पाहिलं तर एक्सक्लुझिव्हली मेल. दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत असेल की स्त्रियांमध्ये युरेथ्रल मार्ग जो असतो, युरेथ्रा म्हणतात, तो शॉर्ट असतो. तर त्याच्यात जास्त बिमाऱ्या त्या पर्टिक्युलर युरेथ्रल मार्गात स्त्रियांमध्ये होत नाही. पण पुरुषांमध्ये तो मार्ग लांब असल्यामुळे त्याच्यात स्ट्रिक्चर युरेथ्रा होणे, त्याच्या संबंधित बाकीचे रोग होणे हे फार कॉमन असतं. तर काही जर ब्रॉड बेसमध्ये आपण पाहिलं तर काही जे विकार आहे ते सिमिलर असतात, पण काही स्पेशलाइज्ड विकार असतात जे पुरुषांना स्पेशलाइज असतात आणि स्त्रियांचं म्हणायचं म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे स्त्रियांमध्ये खूप कॉमन असतं. किंवा प्रोलॅप्स होतो, जेव्हा युट्रस खाली जातं त्याच्यासोबत ब्लॅडरचा प्रोलॅप्स होतो, त्याच्यामुळे होणारे त्रास, त्याच्यामुळे होणारे विकार हे स्त्रियांचे एक्सक्लुझिव्ह आहेत. तर असं थोडंसं डिफरन्स आहे. आणि युरिनरी लीक जर आपण पाहिलं तर स्त्रियांमध्ये जास्त युरिनरी लीकचे प्रॉब्लेम असतात, ज्याला आपण इनकॉन्टिनन्स म्हणतो, युरिनरी इनकॉन्टिनन्स. एक्झॅक्टली. तर ते प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये जास्त असतात. म्हणून युरोलॉजी मधली अजून एक सब स्पेशालिटी जी आहे ती आहे फिमेल युरोलॉजी. म्हणजे ज्याच्यात आपण ह्या विकारांना लक्ष देणे आवश्यक आहे, यांच्याकडे आपण दुर्लक्ष केल्या कामा नये. म्हणून ही स्पेशालिटी सुद्धा खूप डेव्हलप झालेली आहे. तर स्पेशल अटेन्शन ज्याला आपण म्हणतो, विशेष लक्ष या गोष्टींकडे पण आपण देतो. बरं. म्हणजे युरिनरी स्टोन किंवा ज्याला आपण मराठीत मूतखडा असं म्हणतो, तो त्याचं प्रमाण किती असतं आणि तो पुरुषांमध्येच जास्त प्रमाणात असतो का? त्याचं प्रमाण जे आहे ते आता खूप वाढत आहे. त्याचं प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त असतं. पण आता त्यात ज्याला आपण म्हणतो टेक्निकल भाषेत एक्सपोनेन्शियल राईस, म्हणजे जर तुम्ही आजूबाजूला बघाल तर तुम्हाला 1-2 रुग्ण तुमच्या घरच्या आजूबाजूला फॅमिलीतच सापडतील की ज्यांना मूत्रखडा आहे. पहिले एवढं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे आपलं चेंजिंग लाईफस्टाईल, आपलं चेंजिंग डाएट, आपलं आपण जे कन्झ्युम करतो आहे सध्या ॲज फूड किंवा जेवण जे आपलं आहे त्याच्यात खूप जास्त सॅच्युरेटेड फॅट्स आणि प्रोटीन्सची मात्रा वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे नंतर आपलं जे हार्ड वर्किंग जे लाईफस्टाईल होतं ते चेंज झालं. कम्फर्ट्स, लक्झुरी, सेडेंटरी लाईफस्टाईल, वजन वाढत आहे, डायबिटीसचे रुग्ण वाढत आहेत. ते सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट, स्ट्रेस सुद्धा त्याच्यात, मूत्रकड्यावर स्ट्रेसचा असा विशेष हे नसतो. पण येस, दॅट ॲड्स टू अदर प्रॉब्लेम्स लाईक डायबिटीस, मेटाबॉलिक सिंड्रोम, सेडेंटरी लाईफस्टाईल. आणि हे सगळे ज्या वेगवेगळ्या बिमाऱ्या आहेत, या सगळ्या ज्या वेगवेगळे दोष आहेत, त्याच्यामुळे मूत्रखडाचे जे इन्सिडन्सेस आहे, जे जनरल पॉप्युलेशनमध्ये आपण पाहतो ते वाढतच चाललेलं आहे. पाणी पण कमी पितो आपण पहिल्यापेक्षा. दुसरी एक मात्र मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी खूप स्ट्रेस करतो की इनटेक ऑफ सॉल्ट, जितकं आपण मीठ खातो, सेवन करतो मिठाचं, ते खूप वाढलेलं आहे. आणि आपल्या भारतीय लोकांमध्ये, वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये त्यांचा प्रॉब्लेम डेअरी प्रोडक्ट्स आहे. ते खूप डेअरी प्रोडक्ट्स कन्झ्युम करतात. आपल्या इथे डेअरी प्रोडक्ट्स जे आहेत, दूध झालं, दही झालं, चीज झालं, ह्या गोष्टी आपण कमी खातो. पण आपलं जे मिठाचं सेवन आहे ते मला वाटतं दुनियात सगळ्यात जास्त आपलं मिठाचं सेवन आहे. तर त्याच्यामुळे मीठ जर शरीरात जास्त असलं किंवा कन्झम्पशन जास्त असतं, त्याच्यामुळे पण मूत्रखड्याचा जो इन्सिडन्स आहे तो वाढतो. बरोबर. आणि याच्यात एक विचारीन की लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारचे संसर्ग होऊ शकतात का? हो, बिलकुल होतात. आणि तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल हे म्हणजे ऐकून की लहान मुलं, इवन 2-2.5 वर्षाच्या मुलांना सुद्धा मूत्रखडा होतो. विच इज व्हेरी रेअर. पण आपल्याला प्रॅक्टिसमध्ये ते बघायला मिळतं. आणि मुलांना मूत्रविकारचे बेसिकली जर आपण एक काय म्हणतो आपण त्याला, बेसिक जर डिफरन्सिएशन केलं, बेसिक जर अलग केलं, तर आपल्याला कळेल की मुलांमध्ये 2 प्रकारचे मूत्रविकार होतात. एक जे की लहानपणापासून असतात, कंजेनायटल अनॉमलीज ज्याला म्हणतात, म्हणजे जी शरीर रचना झाली त्याच्यातच डिफेक्ट असतो. तर तो एक व्यंगही म्हणू शकतो आपण की लघवीचा मार्ग बरोबर ठिकाणी उघडलेला नाही आहे, किंवा जी पेनिसची डेव्हलपमेंट आहे ती बरोबर झालेली नाही आहे, किंवा अंडकोश खाली नसतातच, पोटातच असतात जे खाली असायला पाहिजे, किंवा लघवीच्या ज्या नळ्या असतात त्या ब्लॉक असतात ज्याला आपण प्यूज ऑब्स्ट्रक्शन म्हणतो, किंवा जे वॉल्स असतात युरेटरचे ते डेव्हलप नसतात, रिफ्लक्स म्हणतो. तर अशा ह्या जे प्रॉब्लेम आहेत हे व्यंग झाले. दुसऱ्या प्रकारचे जे आपण लहान मुलांमध्ये ज्या व्याध्या बघतो त्या आहे जसं मूत्रखडा, जसं आपण म्हटलं मूत्रखडा झाला, किंवा काही लहान मुलांमध्ये खूप सिव्हिअर इन्फेक्शन्स होतात. कारण थोडासा जर व्यंग असला तर ते प्रेझेंट हाय ग्रेड फीवर, खूप ताप, इन्फेक्शन, लघवीचं वारंवार इन्फेक्शन याच्यामुळे होतं. तर पिडियाट्रिक युरोलॉजी जी ब्रांच आहे
तर ती स्पेशलाइज्ड एक ब्रांच युरोलॉजीची आहे, ज्याच्यात लहान मुलांचे जे विकार आहे, इवन न्यूबॉर्न्स, कधी कधी बाळ जसं जन्मताच त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. एक प्राईम एक्झाम्पल आहे पोस्टिरियर युरेथ्रल वॉल, म्हणजे जी लघवीचा मार्ग असतो तो उघडलेलाच नसतो, एका ठिकाणी त्याला वॉल्व असतो, तर त्याच्यामुळे बाळ लघवीच करू शकत नाही. तर कधी कधी विदिन 24 to 48 आवर्समध्ये सुद्धा आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. एक एक्स्ट्रोफी एपिस्पिडियस कॉम्प्लेक्स नावाची फार वाईट बिमारी आहे. त्याच्यात समोरचं जे ॲबडॉमिनल वॉल आहे, म्हणजे पोटाचा जो भाग आहे मसलचा, तोच नसतो आणि लघवीची थैली पूर्ण बाहेर असते. तर अशा बाळाला 48 to 72 आवर्समध्ये इमिडिएटली ऑपरेशन करून रिकन्स्ट्रक्शन करून ती लघवी आत टाकणे, त्याच्यावर मसल आणि स्किनचं कव्हरेज करणे, हे एक पर्टिक्युलर एक शस्त्रक्रिया आहे, खूप मोठी शस्त्रक्रिया आहे, पण ती करावीच लागते. तर असे हे एक्स्ट्रीम पण काही लहान मुलांमध्ये असतात. तर पिडियाट्रिक युरोलॉजी डेव्हलपच याच्याकरता झाली लहान मुलांचे विकारांसाठी. जे इन्स्ट्रुमेंट्स आपण पिडियाट्रिक युरोलॉजीत वापरतो, जे लॅप्रास्कोप्स वापरतो, जे एंडोस्कोप वापरतो ऑपरेशन करायला, ते पण स्पेशलाइज्ड आहे, ते पण लहान असतात, मिनिचराइज्ड असतात. आणि आता टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी, नंतर स्कोप्सची टेक्नॉलॉजी, की आपण बारीक आणि अजून बारीक 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 एंडोस्कोप बनवतो आहे. तर त्याच्यामुळे पिडियाट्रिक युरोलॉजी करता ही फार मोठी गोष्ट आहे. अच्छा, म्हणजे मला आता याच्या पुढे विचारायचं आहे सर, की एक जनरल पेशंट असतो, त्याला युरोलॉजिस्टची गरज केव्हा पडते आणि त्याला काय त्रास होतो, जेणेकरून कुठले दुसरे फिजिशियन म्हणा किंवा त्यांचे जे फॅमिली डॉक्टर्स असतील ते युरोलॉजिस्टकडे रेफर करतील. आपल्याला याचा अवेअरनेस करणं पण खूप गरजेचं आहे, की काहीही जी कोणती व्याधी किंवा जो कोणता त्रास रिलेटेड टू युरिनरी सिस्टीम आहे, मूत्रमार्गाशी जो रिलेटेड आहे, लघवीचा त्रास न होणे, बरोबर न होणे, त्रास होणे, दुखणे, मूत्रखडा होणे, लघवी थांबणे, पूर्णपणे न होणे, कंट्रोल लघवीवर न राहणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मूत्रमार्गाशी रिलेटेड आहे, याच्याकरता युरोलॉजिस्ट इज द स्पेशालिटी. दुसरे काही गोष्टी आहेत, जसं लघवीत रक्त जातं, ट्युमर्स, किडनीचे ट्युमर्स, युरेटरचे ट्युमर्स, पेल्विसचे ट्युमर्स, ब्लॅडरचे कॅन्सर्स, हे सगळे युरोलॉजीमध्ये येतात. प्रोस्टेटचे कॅन्सर्स हे युरोलॉजीमध्ये येतात. काही काही किडनीच्या बाहेरचे पण मूत्रमार्गाला खूप जवळचे असे अवयव असतात. फॉर एक्झाम्पल ॲड्रिनल ग्लँड नावाची एक छोटीशी ग्लँड असते शरीरात, जी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वायवल करता. ती किडनीच्या वर असते, एकदम छोटी असते, तर त्याच्यात ट्युमर्स होतात मोठे मोठे. तर ते तसे पेशंट ते पण युरोलॉजीच्या याच्यात येतात. तर युरिनरी रिलेटेड जे संबंध असतात किंवा युरिनरी रिलेटेड कॅन्सर्स असतात किंवा युरिनरी रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात, मूत्रमार्गाशी रिलेटेड प्रॉब्लेम, ते सगळे युरोलॉजीत होतात. आता एक कन्फ्युजन मी अजून तुम्हाला सांगतो. लोकांना हे कळत नाही की नेफ्रोलॉजिस्ट कोण आणि युरोलॉजिस्ट कोण. अच्छा, दोघी लॉजिस्ट आहे शेवटी, आहे ना. तर पहिल्या जमान्यात काय व्हायचं की हे अमेरिकन नॉमेनक्लेचर आहे. पहिल्या जमान्यात आम्हाला लोक युरो सर्जन म्हणायचे. अच्छा, किंवा सर्जरी किंवा शल्यक्रिया करणारे सर्जन, युरोलॉजी जी करतात म्हणून युरो सर्जन. आणि नेफ्रोलॉजिस्टला नेफ्रोलॉजिस्ट किंवा युरो फिजिशियन म्हणायचे. तर हाच डिफरन्स आहे. नेफ्रोलॉजिस्ट जे आहे हे MD डॉक्टर असतात, हे ऑपरेशन करणारे डॉक्टर नसतात, हे औषध देणारे डॉक्टर असतात. तर किडनी समजा खराब झाली, मूत्रपिंड खराब झाले, डायबिटीसमुळे त्याच्यावर असर झाला, ब्लड प्रेशरमुळे जर असर झाला, तर याला जे औषधं देतात ते डॉक्टर म्हणजे नेफ्रोलॉजिस्ट. त्याच्यानंतर जर किडनी फेल्युअर झालं तर डायलिसिसची जी गरज लागते, डायलिसिस करणारे डॉक्टर म्हणजे नेफ्रोलॉजिस्ट. ऑपरेशन करणारे डॉक्टर, युरिनरी इन्फेक्शन बघणारे डॉक्टर, कॅन्सर ट्रीट करणारे डॉक्टर, कोणत्याही प्रकारचे प्रोसिजर किंवा शल्यक्रिया करणारे डॉक्टर हे युरोलॉजिस्ट. तर मला वाटतं की आपली जी जुनी होती कन्सेप्ट, काही काही ट्रेडिशनल आपले कन्सेप्ट खूप चांगले आहे, की सर्जनला युरो सर्जन म्हणणे आणि नेफ्रोलॉजीला युरो फिजिशियन म्हणणे, हे जर म्हटलं आपण तर कन्फ्युजनच खतम होते. सर, आतापर्यंत झालेल्या चर्चेमध्ये आपण खूपच महत्त्वाची माहिती दिलेली आहे, पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येत आहोत. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुनश्च स्वागत. आज आपण मूत्रप्रणाली संस्था आणि त्या संस्थेला होणारे संसर्ग याविषयी चर्चा करतो आहोत आणि यासाठी आपल्या स्टुडिओत डॉक्टर सदाशिव भोळे आलेले आहेत. डॉक्टर, आपण चर्चा पुढे नेऊया. तुम्ही आतापर्यंत युरोलॉजी, त्याच्यानंतर पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा होणारे संसर्ग याविषयी माहिती सांगितली. मला एक विचारायचं आहे की तुमच्या स्पेशलायझेशनमध्ये युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट असं सुद्धा लिहिलं जात आहे. तर हा अँड्रोलॉजी म्हणजे काय याविषयी जरा थोडंसं सांगावं.
अँड्रोलॉजी म्हणजे जे मेल रिलेटेड, पुरुषांशी रिलेटेड सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत बरं. किंवा फर्टिलिटीचे प्रॉब्लेम आहे, वंध्यत्व पण झालं, नपुंसकता झाली, बरं. तर याचं स्पेशल ट्रेनिंग हे युरोलॉजीत असतं. हो का? तर युरोलॉजीमध्ये एक सबसेट जो आहे अभ्यासाचा तो याच्यावर आहे की कारण हे खूप प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत आता सध्या, आणि त्याच्यावर सायंटिफिक दरवाज एकदम प्रॉपरली सायंटिफिकली कशी ट्रीटमेंट करावी याचं ट्रेनिंग युरोलॉजी असते. म्हणून युरोलॉजीचं पार्ट ऑफ ट्रेनिंग इज अँड्रोलॉजी. अँड्रोलॉजी म्हणजे पुरुषांना जे व्याधी होतात पर्टिक्युलरली रिलेटेड टू सेक्शुअल प्रॉब्लेम्स आणि फर्टिलिटी प्रॉब्लेम्स, त्याचा उपचार याला आपण नपुंसकता वगैरे तर म्हणतो. सगळेच युरोलॉजिस्ट याच्यात प्रॉपरली ट्रेंड असतात. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आता पुरुषांचा जो प्रॉब्लेम असतात ते पण तुम्ही पूर्ण व्यवस्थित येस, कारण आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया की लग्न झालं, बाळ होत नाहीये, तर नॅचरली कपल पहिले जातं गायनिकॉलॉजिस्ट बरोबर. तिथे टेस्ट झाल्यात, मग कळतं की पुरुषांमध्ये स्पर्म्सची क्वालिटी चांगली नाही आहे किंवा कमी आहेत किंवा नाही आहेत. मग याच्यानंतर जे पुरुषांची ट्रीटमेंट आहे ती युरोलॉजिस्ट तुमच्याकडे रेफर केलं जातं. येस, आणि स्त्रियांची ट्रीटमेंट गायनिकॉलॉजिस्टच करतात. तर दिस इज टीम वर्क. तर टीमवर्कमध्ये दोन्ही पार्टीज इन्व्हॉल्ड असतात. समजा कपलला असं कळलं की फक्त स्त्रियांमध्येच काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे डिसीज स्त्रियांमध्ये आहे, मेल नॉर्मल आहे, तर दे विल नॉट रेफर, ते पाठवणार नाही आमच्याकडे, ते ट्रीट करतील कपलला. पण जो मेल फॅक्टर आहे तो युरोलॉजिस्ट ट्रीट करतात. याच्यातही आता खूप ॲडव्हान्सेस आहेत, औषधं खूप चांगली आहेत. नंतर स्पर्म रिट्रायवल टेक्निक्स, म्हणजे समजा वंध्यत्व आहे, स्पर्म्स कमी आहे, तर स्पेशली स्पर्म्स हार्वेस्ट करून त्यांना वापरून कशी प्रेग्नन्सी होऊ शकते ती पण हे आहे. नंतर नॅचरल प्रेग्नन्सीला मदत करायला बरेच औषधं आहेत चांगले, ते प्रॉपरली कसे वापरायचे, कोणत्या डोजेसमध्ये वापरायचे, त्याच्यात साईड इफेक्ट्स नको व्हायला, किती ड्युरेशनपर्यंत द्यायचं. तुम्हाला म्हणजे ॲज युरोलॉजिस्ट आम्हाला कधी कधी हेही सांगावं लागतं पुरुषांना की दिस इज नॉट पॉसिबल, होऊ शकणार नाही. हे सगळ्यात मोठं स्टेटमेंट आहे. हो ना. कारण आपल्याकडे सगळे लोक होप घेऊन येतात की काही ना काही होईल, काही ना काही होईल, पण असे काही केसेस असतात की आपल्याला क्लिअर कट सांगायला लागतं. म्हणजे ते बाकीचे जे चॉईसेस आहे, बाकीचे जे पर्याय आहे ते करू शकतात. आपण चालूच आहे औषध, 6 महिने झाले, 1 वर्ष, असं नाही. आपल्याला एक प्रॉपर टेस्ट करून सांगावं लागतं की काय चान्सेस आहे, काय नाही आहे, काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत. आणि तसं पुरुषांना सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे खूप सेन्सिटिव्ह इश्यू असतो इन्फर्टिलिटीचा. तर मेल पार्ट युजली युरोलॉजिस्ट हँडल करतात. आता आपण सर ज्या प्रामुख्याने संसर्ग जे होतात युरोलॉजीमध्ये, जसं आपण मूत्रखडा आणि प्रोस्टेट म्हटलं होतं, तर मूत्रखडा जनरली त्याचं प्रमाण किती असतं ते पण सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. तर याच्याविषयी थोडंसं आणखीन आपल्याला एलॅबोरेट करता येईल का? हो, बिलकुल. सगळ्यात मोठं ज्वलंत प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो तो युरोलॉजी वर्ल्डमध्ये मूत्रखडा आहे आता सध्या. त्याचं जे इन्सिडन्स आहे तो वाढतो आहे, लाईफस्टाईल चेंज होते आहे, आणि खूप सारे पेशंट्स येतात आहे. एक कारण असंही असू शकतं की आपल्या पर्टिक्युलर देशात किंवा आपल्या रिजनमध्ये सुद्धा पेशंट जे असतात त्यांना हेल्थकेअर इझिली ॲक्सेसिबल आहे. तर थोडाही त्रास झाला तर पटकन सोनोग्राफी होते, डॉक्टर भेटतात. हे पाश्चात्य देशांमध्ये असं नसतं, इतकं सोपी नाही आहे हे सगळं. आपल्या इथे खूप सोपी आणि सिम्पल आहे. तर त्याच्यामुळे पण इन्सिडन्स म्हणजे आपल्याला लक्षात येतात लवकर. तर युजली याच्यात काय होतं की पेशंटचं प्रेझेंटेशन एकदम आगळं असू शकतं. एक म्हणजे तुम्हाला सगळ्यात सिम्पल गोष्ट सांगतो की जनरल चेकअपला पेशंट एक जातो आणि तो रुग्ण गेल्यावर त्याची सोनोग्राफी होते, त्या रुग्णाला सांगण्यात येते की तुम्हाला स्टोन आहे, त्याला माहीतच नसते. आता हे स्टोन 3 मिलीमीटरचे सुद्धा असू शकतात, आणि मी तुम्हाला आजच मी रुग्ण बघितला, त्याला 3.5 सेंटीमीटरचा स्टोन आहे, किडनी भरून स्टोन आहे, पण तो म्हणतो मला काहीच त्रास नाही. तर हे जास्त डेंजरस आहे. देवाने आपल्याला दुःख दिलं आहे आपल्या प्रोटेक्शन करता, त्याच्यामुळेच आपण अवेअर होतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे ना. तर ते जर दुःख नाही झालं तर बरेचदा आपल्याला अनफॉर्च्युनेटली असं बघायला मिळतं की मूत्रखड्यामुळे किडनी पूर्ण खराब झाली आणि किडनी काढावी लागली. त्याच्यामुळे जनरल चेकअपमध्ये असे पेशंट येतात, हे त्यांना आपण म्हणतो एसिम्प्टोमॅटिक पेशंट, ज्यांना त्रास नाही पण ते लक्षात आलं की यांना स्टोन आहे. दुसरं जे प्रकारे रुग्ण येतात ते खूप ड्रॅमॅटिक प्रेझेंटेशन, नाटकी एकदम प्रेझेंटेशन असतं की सगळं नॉर्मल असतं, सडनली पोटात पेन होतं, आणि ते दुखणं इतकं सडन असतं की ज्याला ते दुखणं होते तोच ते दुखणं समजू शकतो, इतकं पेनफुल असतं ते.
आणि इट कॅन हॅपन इन अ मॅटर ऑफ मिनिट्स. अच्छा. तुम्ही ट्रॅव्हल करताय ट्रेनमध्ये किंवा प्लेनमध्ये, सडनली पोट दुखलं, अनबेरेबल पेन, तर दॅट पेन इज कॉल्ड कोलिक. त्याला कोलिक म्हणतो आपण. तर दुखणं, मुरडा येणं पोटात, उलटीसारखं वाटणं, घाम फुटणं, याला म्हणतात युरिनरी कोलिक. तर तसं होतं, ते एक प्रेझेंटेशन आहे. कधी कधी पेशंट खूप हाय ग्रेड फीवर, ताप घेऊन येतो, कारण स्टोन असला तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर ताप, वॉमिटिंग, बिलकुल एकदम तब्येत खराब होते. बरेचदा तर पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन येतात. 2-3 दिवसाच्या तापात इतका विकनेस येतो, कारण ऑब्स्ट्रक्शन आहे स्टोनमुळे. आणि जी थांबलेली लघवी आहे त्याच्यात इन्फेक्शन जे होतं ते पटकन रक्तात जातं आणि रुग्णाची तब्येत जी आहे ती खूप लवकर खराब होते. सेकंड प्रेझेंटेशन इज विथ इन्फेक्शन. थर्ड प्रेझेंटेशन म्हणजे सडनली बिना काही कारण एकदम लाल लघवी येणे. याने पण रुग्ण खूप घाबरतात एकदम. रात्री कधी कधी तर रात्री 2-3 वाजता एकदम सडनली इमर्जन्सी देतात. तर याला म्हणतात हिमॅच्युरिया, म्हणजे लघवी लाल होणे किंवा लघवीत रक्तस्राव होणे. एक कारण स्टोन आहे. तर हे बेसिकली ब्रॉडली 3-4 टाईपचे प्रेझेंटेशन स्टोनचे असतात. आणि कधी कधी जर स्टोन खालच्या नळीत फसलेला असला तर लघवी करताना जळजळ होणे, लघवीवरचं कंट्रोल सुटणे, एकदम लघवीला त्रास होणे, वॉशरूममधनं आल्यावर सडन पेन होणे बेंबीच्या खाली. तर असे प्रेझेंटेशन म्हणजे असे पेनफुल प्रेझेंटेशन्स पण असतात डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ द स्टोन. स्टोन कुठे आहे, किडनीत वेगळं, युरेटरमध्ये, ब्लॅडरमध्ये, युरेथ्रामध्ये, अशा वेगवेगळे प्रेझेंटेशन असू शकतात. येस येस. म्हणजे लघवीच्या टिपपासून, जिथून लघवी बाहेर येते तर किडनीच्या एंडपर्यंत कुठे होतं स्टोन कुठे होऊ शकतो. सर, आपण मूत्रखड्याविषयी खूपच सुंदर माहिती दिली. आता परत एकदा एक छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येत आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. ब्रेकपूर्वी आपण मूत्रखडा किती प्रमाणात होऊ शकतो, त्याला होणारा त्रास कुठला, याविषयी डॉक्टर भोळे आपल्याशी मार्गदर्शन करत होते. सर, पुन्हा एकदा आपण त्याच टॉपिकला पुढे नेऊया. तुम्ही मूत्रखड्याचं प्रमाण आणि ते वाढणारे जे आहे त्याचं प्रमाण वाढतच आहे असं सांगितलं. पण आता मला एक विचारायचं आहे की एखादा पेशंट समजा ज्याला तुम्ही म्हणाले की अनबेरेबल पेन असतं, तो तुमच्या क्लिनिकमध्ये आला की त्याला उपचार करण्याची तुमची काय पद्धत असते? जेव्हा रुग्ण येतो पेन घेऊन, सगळ्यात पहिले आपण बेसिक क्लिनिकल एक्झामिनेशन जी आहे ती करतो. त्याला दुसरा कोणताच तोड नाही. त्याला बघणे, त्याला हिस्ट्री विचारणे इमिजिएटली, आणि हे खूप फास्ट करावं लागतं कारण पेशंट खूप पेनमध्ये आहे. बेसिक काही गोष्टी विचाराव्या लागतात. सेफ्टी करता आपल्याला 2-3 गोष्टी विचाराव्या लागतात की त्यांना काही बाकीचे आजार आहेत का, त्यांना अस्थमाचा आजार आहे. कारण आपल्याला सगळ्यात पहिले पेशंटला औषध देऊन, इंजेक्शन देऊन त्याचं दुखणं कमी करायचं असतं. हे दुखणं फार सिव्हिअर असतं. पहिली प्रायोरिटी. तर म्हणजे मी डे टू डे प्रॅक्टिसमध्ये काय करतो ते सांगतो मी तुम्हाला, की मी त्याला विचारतो तुम्हाला डायबिटीस आहे का, तुम्हाला BP आहे का, तुम्हाला अस्थमा आहे का, कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे का, ही 4 गोष्टी आम्ही विचारतो. क्लिनिकल एक्झामिनेशन करून अवघ्या मिनिटात आपल्याला कळतं की हा मूत्रखंडाचा पेन आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला पेशंटला औषधं देऊन त्याचं दुखणं कमी करणं आवश्यक आहे, कारण ते इम्पॉर्टंट फर्स्ट स्टेप आहे. त्याच वेळेस आपण काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन करतो, ब्लडचे वगैरे. आणि आपण एकदा पेशंटचं दुखणं कमी झालं की मग आपण सोनोग्राफी हा एक बेसिक टेस्ट आहे, सगळीकडे होणारी ही टेस्ट आहे. सोनोग्राफीत आपण करतो. ऑलमोस्ट 60 ते 70% लोकांमध्ये, रुग्णांमध्ये सोनोग्राफीमध्ये आपल्याला ऑलमोस्ट जेवढी पाहिजे तेवढी जानकारी म्हणजे भेटून जाते, जेवढी माहिती पाहिजे डायग्नोसिस होऊन जातं. पण मी परत आपल्या दर्शकांना सांगतो की सोनोग्राफी ही फायनल ग्रेल नाही, म्हणजे एकदम सगळं सोनोग्राफीच असं नसतं. सोनोग्राफीत आपल्याला एक अंदाज मिळतो की काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर ज्याच्यात आपल्याला वाटतं की मूत्रखडा आहे, किडनी स्टोन आहे, पण सोनोग्राफी नॉर्मल आहे, तर आपल्याला कधी कधी CT पण करावं लागतो. सगळ्यात चांगलं इन्व्हेस्टिगेशन स्टोनमध्ये, किडनी स्टोनमध्ये हे CT स्कॅन आहे. पण ते थोडं महाग असतं, करायला वेळ लागतो, म्हणून सोनोग्राफी आपण आधी करतो. एकदा ब्लडचे इन्व्हेस्टिगेशन झाले, आपण रुग्णाला व्यवस्थित बघितलं, त्याचे बाकीचे काही व्याधी आहे का ह्या बघितल्या, त्याच्यानंतर मग आपल्याला आता याच्यावर ट्रीटमेंट प्लॅनिंग करावं लागतं. सगळ्यात पहिले तर म्हणजे पेन कमी करणे, त्याला बाकीचे जे प्रॉब्लेम्स असतील ते सगळं. डायबिटीसचे पेशंट असतात, तर या पेनमध्ये समजा शुगर 300 आहे तर ते पण आपल्याला मॅनेज करू. नुसतं खड्याकडे पाहून चालत नाही, आपल्याला पेशंटकडे पूर्ण बघायला लागतं. त्रास नको. येस, BP बघायला लागतं, कारण BP खूप हाय असतं जेव्हा पेन असतं. तर आणि त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंटची प्लॅनिंग करतो. ट्रीटमेंट कधी 2 पार्ट्समध्ये असते.
एक पार्ट म्हणजे आपण ॲक्यूट ट्रीटमेंट, म्हणजे जे आता प्रॉब्लेम आहे त्याला सॉर्ट करणं, लगेच चालू करणं. आणि दुसरं क्रॉनिक ट्रीटमेंट म्हणजे बघा आता ह्याच्यानंतर स्टोनही राहायला नको, परत व्हायलाही नको, त्रास व्हायलाही नको, किडनीला डॅमेजही व्हायला नको, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. दुसरी गोष्ट ॲक्यूट ट्रीटमेंट जी असते, जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो स्टोन घेऊन, सपोज किडनीमध्ये 2 सेंटीमीटरचा स्टोन आहे, तर त्याच्यावर आता औषधाचा उपचार करायचा, की आपल्याला त्याच्यावर लेझर पद्धतीने काही उपचार करायचा, की आपल्याला दुर्बिणीने काही ऑपरेशन करायचं, की काही मोठं ऑपरेशन करायचं, हे डिसिजनसुद्धा आपल्याला घेऊन पेशंटला सांगायला लागतं. आणि कॉमनली रुग्ण नेहमी हा प्रश्न विचारतात आणि विचारतातच की माझं काम नुसतं औषधाने होईल काय? बरोबर आहे. मला आयुर्वेदिक औषध घेतल्याने फायदा होईल का? मला होमिओपॅथीने फायदा होईल का? मला भलत्याने सांगितलं आहे की हा पाला खाल्ल्याने माझा लघवीतून स्टोन निघून जाईल, किंवा मद्यपान केल्याने माझा स्टोन निघून जाईल. कॉमन आहे, कॉमन प्रश्न सांगतो मी तुम्हाला डे टू डेचे. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं आपल्याला आवश्यक आहे. ॲज अ प्रोफेशनल आपल्याला ह्या सगळ्या उत्तरं व्यवस्थित देऊन त्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्याकरता काय बेस्ट आहे याचे आपल्याला विकल्प त्याच्याकडे देणं आवश्यक आहे. बरं. त्यानंतर म्हणजे समजा एकदा सर्जरी करायची जर ठरली तर मग तो तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करून सांगता. पण एक प्रश्न असा येतो आहे की बरेचदा असं मानलं जातं की काही वेळेला हा जो खडा असतो तो आपोआपच बाहेर निघून जातो. बिलकुल बिलकुल. तर त्याच्यावर काय साईजवर डिपेंड असतं की काय? साईजवर डिपेंड असतं, लोकेशनवर डिपेंड असतं, पेशंटचं वय किती आहे. तुम्हाला आश्चर्यजनक गोष्ट ही सांगतो की मोठ्यांमध्ये जसे स्टोन पास होत नाही तसे लहान मुलांमध्ये होतात. हो का? म्हणजे जो स्टोन आपण मोठ्यांमध्ये म्हणतो की पास होणार नाही तो लहान मुलांमध्ये होतो. त्याचं कारण असं की लहान मुलांचं जे युरेटर असतं ते खूप प्लायबल असतं, पूर्ण डेव्हलप नाही सॉफ्ट असतं, ते इलास्टिसिटी खूप असते त्याच्यात. दुसरी गोष्ट स्टोन कधीच पाण्याच्या प्रेशरने निघत नाही, स्टोन निघतो युरेटरच्या मुवमेंटनी. तर लहान मुलांमध्ये ती युरेटरची मुवमेंट ही खूप फास्ट असते. तर लहान मुलांमध्ये आश्चर्य म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपल्याला जेव्हा वाटतं की नाही हा तो निघू शकत नाही, हा स्टोन निघून जातो. ॲडल्ट्समध्ये निघतो. पण आता कसं आहे, याच्यात आपल्याला कॉमन सेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता जर तुम्हाला 1.5-2 सेंटीमीटर स्टोन युरेटरमध्ये आहे, वरती फसलेला आहे, तुम्ही म्हणाल की हा निघतो का? निघू शकत नाही, कारण युरेटरचं जे कॅलिबर आहे ते 6 ते 8 मिलीमीटर आहे. त्याच्यातनं तुम्ही एवढा मोठा स्टोन कसं काढाल? एवढ्याशा दारातनं मोठा हत्ती काढण्यासारखं आहे ते, तर दॅट इज नॉट पॉसिबल. आणि डिझॉल्युशन थेरपी, दुसरे जे लोकांमध्ये एक खूप मिसकन्सेप्शन आहे किंवा काही विचार आहेत किंवा काही औषध घेतल्याने तो पूर्णपणे गायब होईल, डिझॉल्व्ह होईल, असे औषधं डिझॉल्युशन थेरपी ॲलोपॅथीमध्ये पर्टिक्युलर गोष्टींकरता आहे. सपोज एखाद्या रुग्णाला युरिक ॲसिड स्टोन आहे, युरिक ॲसिड बऱ्याच लोकांचं हाय असतं, त्यांनी दगड बनतात, तर तो स्टोन डिझॉल्व्ह होतो. झॅन्थिन नावाचा स्टोन डिझॉल्व्ह होतो. जे कॉमन आपल्या सेंट्रल इंडियात किंवा नागपुरात असे जे स्टोन असतात, ऑक्झॅलेटचे डिहायड्रेट, कॅल्शियम मोनोहायड्रेट, डायहायड्रेट, हे असे स्टोन कधीच डिझॉल्व्ह होत नाही एका पर्टिक्युलर साईज. थोडंसं डिझॉल्युशन 1-10%, पण त्याच्यामुळे ट्रीटमेंट चेंज होत नाही. तर आपला जो थ्रस्ट असतो, मला प्रश्न तुम्ही जर विचारला की प्रत्येकाला शस्त्रक्रिया लागते का? नाही. छोटे स्टोन्स असतात ते औषधाने निघतात. औषध आपण काय देतो? हेल्प करतो त्याला, की दुखायला नाही पाहिजे, युरिन आउटपुट थोडं वाढलं पाहिजे, पेशंटला इझिली तो पास करता आला पाहिजे. आणि जर मी जसं सांगितलं की एखाद्या सबस्पेशालिटीमध्ये की बाबा युरिक ॲसिड स्टोन आहे तर युरिक ॲसिडची ट्रीटमेंट द्या, युरिक ॲसिड कंट्रोल करा, पेशंटचं डाएट कंट्रोल करा आणि फॉलोअप करा. या ट्रीटमेंटच्या वेळेस जर रुग्णाला नेहमी दुखतं आहे किंवा ताप आला किंवा लघवीत रक्त जातं तर तीच ट्रीटमेंट कंटिन्यू करणं हे चुकीचं आहे. दिस इज एन कॉम्प्लिकेशन की स्टोनमुळे देन लहान स्टोनला सुद्धा कधी काढावं लागते, कधी लहान पथरीला सुद्धा काढावं लागते. तर या गोष्टींकडे लक्ष देणं, त्याच्याचमुळे हा ट्रीटमेंट गुगल चॅटवर नाही होऊ शकत. बरोबर. कारण याच्यात खूप जजमेंट आपल्याला पेशंटला बघून लावावं लागते. आता स्टोन 7-8 मिलीमीटरचा स्टोन आहे, एक 40-50 किलोचा एक सडपातळ पुरुष आहे, तसा स्टोन एक 90 किलोच्या माणसात आहे, 6 फुटी आहे तो, तर ऑब्व्हियसली जो मोठा माणूस आहे त्याच्या आतली जी युरेटरची नळी आहे ती मोठी आहे, त्याच्यात पास होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर असं आपल्याला आपला एक्सपिरियन्स आणि ट्रेनिंग वापरून आपल्याला हा विचार करावा लागतो की ही ट्रीटमेंट बरोबर आहे की नाही. आणि आपण ट्रीटमेंट अशा रीती दिली पाहिजे की ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट नको व्हायला, ट्रीटमेंट जास्त प्रोलॉंग झाल्याने डॅमेज नको व्हायला,
किडनी डॅमेज हे शेवटची गोष्ट आपण बघतोय. त्याच्या आधी जर युरेटरमध्ये स्टोन फसलाय तर युरेटरला परमनंट डॅमेज होतं, तेच त्याचं वेगळं शस्त्रक्रिया करावी लागते. मग तसं न होणे, इन्फेक्शन न होणे, तर हे डिसिजन मेकिंग खूप इम्पॉर्टंट आहे युरोलॉजी. त्याच्यामुळे युरोलॉजीचं इतकं आहे की आपण नेहमी सांगतो पेशंटला की नाही तुम्ही पेशंटला एकदा घेऊन या. कारण लोक आजकाल व्हॉट्सअपवरच रिपोर्ट पाठवतात की तुम्ही याची ट्रीटमेंट सांगा, तर तुम्ही पेशंटला न बघता नाही सांगू शकत अशी ट्रीटमेंट. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की एकदा एखाद्या पेशंटचं आपण ऑपरेशन करून स्टोन काढला तर त्याला पुन्हा रिपीट स्टोन होण्याचे चान्सेस असतात का? नक्की नक्की. स्टोन रिकरन्स इज अ कॉमन प्रॉब्लेम. आपण 2 मिनिटं ऑपरेशन बद्दल बोलू. ऑपरेशनपेक्षा आपण जो प्रश्न जो आपण वर्ड वापरतो, शब्द वापरतो, इंटरव्हेन्शन इज अ बेटर वर्ड. ऑपरेशन म्हणजे सगळ्यांना वाटते की असं ओपन इन्सिजन देणार आहे, टाके देणार आहे, ते आता स्टोनमध्ये लागत नाही. स्टोनमध्ये आता असे टेक्नॉलॉजी आहे की आपण किडनीमधला स्टोन न पंक्चर करता ब्लॅडरमधनं युरेटरमध्ये जाऊन किडनीमध्ये वाकून कोणत्याही एरियात जाऊन तो स्टोनला काढू शकतो. त्याला RARS म्हणतात. किंवा नखा एवढ्या इन्सिजनमुळे मधून आपण मोठे 6 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर स्टोन सुद्धा काढू शकतो. त्याला PCNL म्हणतात. पेशंट 1 किंवा 2 दिवस हॉस्पिटलमध्ये असतो, 1-2 दिवस घरी आराम केला की 3ऱ्या-4थ्या दिवशी 5व्या दिवशी कामाला लागतो. तर ह्याच्यात जे म्हणजे पंक्चर केलं तर ठीक आहे, पंक्चर केलं तो स्कार नंतर दिसत सुद्धा नाही. तर ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आता आहे. आणि ही काय लॅपरोस्कोपीमध्ये की लेझरमध्ये तुम्ही म्हणता? आता आपण आपल्या इथे म्हणजे कोणती ऑपरेशन समजा होतं दुर्बिणी, त्याला लेझरच म्हणतात आपल्याला. ॲक्च्युली इट इज एंडोस्कोपिक सर्जरी. दुर्बिणीच्या साह्याने केलेली सर्जरी त्याला म्हणतात एंडोस्कोपिक सर्जरी. आता स्टोन फोडायसाठी आपल्याला एक एनर्जी लागते, कारण तसा स्टोन तुम्ही ओढाल तर खाली डॅमेज होईल. तर ती स्टोन फोडायची जी एनर्जी असते त्याच्यात आपण लेझर वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे लेझर. तर ह्या टेक्नॉलॉजी ह्या पर्टिक्युलर ॲडव्हान्सेसमुळे इव्हन लहान मुलांचे स्कोप वेगळे आहेत, कारण लहान मुलांनाही स्टोन होतो, तर ते एकदम बारीक आणि सडपातळ असे डेलिकेट स्कोप्स असतात. हा सगळा आर्मामेंट्रियम आहे. आता लिथोट्रिप्सी जी लेझर होती की पहिले बाबा मशीनवर झोपायचे, टॉक 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 दगड पडायचे, त्याची पॉप्युलरिटी एकदम कमी झालेली आहे पूर्ण दुनियेतच, भारतातच नाही दुनियेतच. तर आमच्याकडे मशीन मागच्या 5-6 वर्षापासून आहे, तर हार्डली 10 पेशंटही झाले नसतील त्याचे. कारण आता जे आहे जास्त कारगर, जास्त सेफ दुर्बिणीचा उपाय. त्याच्यातनं लेझर नेऊन स्टोनला बघून त्याला प्रॉपरली तोडून तो स्टोन काढणे, ही आजची ट्रीटमेंट. आपण पाहत आहोत की नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळे सर्जरी किंवा ज्याला आपण तुम्ही एंडोस्कोपिक सर्जरी म्हणता त्यांनी पेशंटला सुद्धा भरपूर मदत मिळते आहे आणि त्याचा जो स्टे असतो हॉस्पिटलचा तो कमी झालेला आहे आणि तो लगेच आपला पूर्ववत कामाला लागू शकतो 4-5 दिवसात. परत एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येत आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. ब्रेकपूर्वी आपण मूत्रखेळा, त्याच्यावरची होणारे उपचार आणि त्याच्यावर काय शस्त्रक्रिया आहे याबद्दल डॉक्टर भोळे आपल्याला विस्तृत माहिती देत होते. मी पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे येईन. सर, आपण सांगितलं की किती साईज असते त्याच्याप्रमाणे काय काय वेळोवेळी तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यावं लागतं की काय उपचार करावे आणि कुठल्या पेशंटला काय जास्त उपयुक्त आहे. तर मला असा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की हा होऊ नये यासाठी काय उपचार आहेत की पेशंट्सनी काय प्रिकॉशन घ्यावी जेणेकरून ते होणार नाही? एकदा जर किडनी स्टोन झाला किंवा मूत्रकडा झाला तर तो होण्याचे चान्सेस परत खूप जास्त असतात. मग तो निघाला आपोआप तरी होऊ शकतो परत, तुम्ही औषध घेतलं तरी होऊ शकतो परत, कोणत्याही प्रजातीचं औषध. कारण मूत्रकडा बनणं हे जी एक प्रक्रिया आहे ज्याला आपण प्रायमरी स्टोन डिसीज म्हणतो, हा एक मेटाबॉलिक प्रॉब्लेम आहे. कॅल्शियम जेव्हा ब्लडमध्ये जास्त असतं किंवा कॅल्शियम बरोबर मेटाबोलाइज होत नाही तर एक्स्ट्रा कॅल्शियम युरिनरी सिस्टीममध्ये जाऊन लघवीच्या मार्गांमध्ये जाऊन त्याच्यात मूत्रकडा बनतो. ठीक आहे. आता ट्रीटमेंट जशी मी सांगितली वेगवेगळ्या पार्ट्सची. आता लॉंग टर्म ट्रीटमेंट, बघा आता पेशंटाला शस्त्रक्रिया झाली, एक्सरे केले आपण, नंतर सगळं क्लीन आहे, सोनोग्राफीत स्टोन नाही आहे, तर असं नको व्हायला की 6 महिन्यानंतर परत स्टोन घेऊन आला. तर त्याच्याकरता आम्ही पेशंटला सांगतो की हे बघा, ट्रीटमेंट करणं आमची जबाबदारी आहे, पण प्रिकॉशन घेणं हे पेशंटची जबाबदारी नाही. तुम्ही थोडं डाएट वगैरे फॉलो करावंच लागेल. तर एक पार्ट जेनेटिक असतो,
की थोडं काही लोकांमध्ये तुम्ही बघाल फॅमिलीजमध्ये स्टोनचे डिसीज असतात, या जेनेटिक. कधी कधी सायट्रेट डेफिशियन्सी नावाची डेफिशियन्सी असते. तर याच्यावर खूप सुंदर उपचार आहेत. एक तर औषधं खूप चांगले आहेत, जास्त औषधं घ्यावी लागत नाही, 1 किंवा 2 औषधं घ्यावं लागतात. त्याचं ड्युरेशन असतं 3 महिने ते 18 महिन्यापर्यंत. आणि डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. पाण्याची मात्रा बरोबर घेणे, मद्यपान न करणे, मिठाचं जे सेवन आहे ते एकदम कमी करणे, नॉर्मल जेवणातलं पण मिठाचं सेवन कमी करणे. आणि आजकालच्या मुलांना 12-14 वर्षात 15 वर्षात इतके स्टोन होतात कारण जंक फूड इज बॅड. ॲनिमल प्रोटीनचं कन्झम्पशन जे इंडियन सोसायटीत आहे, जे 20 वर्षापूर्वी होतं त्याचं कन्झम्पशन खूप वाढलेलं आहे आता. घरोघरी फोन केला की घरी पिझ्झा येतो, तर मग त्याच्यामुळे तर आता वाईट होणारच आहे सगळं. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की घरचं हेल्दी बॅलन्स्ड फूड खाणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तेवढंही तुम्ही केलं तरी खूप तुम्ही कमावलं. आणि बाकीचे प्रिकॉशन जसे मी सांगितले, आपल्या याच्यात पेशंट मला नेहमी विचारतात की मी पालक मेथी नेहमी बंद करू का, कारण ऑक्झॅलेट्सची मात्रा त्यात जास्त असते. तर कमी करणं एकदम आवश्यक आहे. कधी कधी पॉसिबल होत नाही. आपल्याला पेशंटला, रुग्णाला ट्रीटमेंट जी असते डाएटही असं द्यावं लागतं की ते फॉलो करू शकतील असं. बरोबर. जर तुम्ही असे 10-15 गोष्टी लिहून दिल्या आणि सांगितलं की तुम्हाला हेच करायचं, इट इज नॉट पॉसिबल. तर आपल्याला थोडंसं त्यांचं कल्चरल बॅकग्राऊंड काय आहे ते पाहून थोडंसं मॉडिफाय करून डाएट द्यावं लागते, जेणेकरून की परत स्टोन बनणार नाही. दुसरं एक मिसकन्सेप्शन आहे की बियांच्या गोष्टी घालल्या तर स्टोनमध्ये. मी टमाटरमधल्या बिया काढून मी टमाटर खाते, त्याच्यामुळे मला स्टोन होणार नाही. हे रॉंग आहे, हे चूक आहे. तर क्लिअर कट करून घेणे, आपल्या डॉक्टरांकडनं डाएट सिम्प्लिफाय करून घेणे, कॉम्प्लिकेटेड गोष्टी फॉलो नाही करू शकत कोणी, आणि त्याला जितकं बेस्ट आहे ते फॉलो करणे. हे जर आपण केलं तर रिकरन्स जे रेट आहे, परत होण्याची जी शक्यता आहे ती 50% जास्त कमी होते. आणि पेशंट जे स्टोनचे रुग्ण असतात त्यांना मी नेहमी सांगतो की एकदा जर तुम्हाला स्टोन झाला तर वर्षातून एकदा एक सोनोग्राफी नक्की करावी, त्रास नसेल तरी. मी सगळ्या माझ्या रुग्णांना सांगतो की तुमच्या बर्थडेच्या 1 दिवस आधी तुम्ही एक सोनोग्राफी करा. सिंपल आहे, नॉन इन्व्हेजिव्ह आहे, कुठेही होते, कोणत्याही शहरात होते. आणि त्याच्यात आपल्याला जर स्टोन परत बनायला लागला तर आपण लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतात ते तंतोतंत इथे खरं होतं. अँड प्रिव्हेन्शन इज मच मोर इम्पॉर्टंट आफ्टर ए क्युअर. बरोबर. आफ्टर ए सर्जरी इट इज मच मोर बिकम्स इम्पॉर्टंट. बरोबर. असं. तर सर, मूत्रखड्याविषयी तुम्ही एकदम विस्तृत इन्व्हेस्टिगेशन्सपासनं ट्रीटमेंट आणि पेशंटनी घेण्याची काळजी याविषयी आम्हाला सांगितलं. यानंतर मूत्रसंस्थेमध्ये होणारा आणखीन एक प्रमुख जो संसर्ग आहे, ज्याला आपण प्रोस्टेटचे रिलेटेड जे संसर्ग आहे त्याविषयी जरा थोडं सांगा. बिलकुल. प्रोस्टेट, आता तुम्हाला माहीत आहे की वी आर ए बिग नेशन आणि आपली यूथ पॉप्युलेशन आहे. आता येणाऱ्या 20 वर्षानंतर ही पॉप्युलेशन एजिंग पॉप्युलेशनमध्ये जाणार आहे. आणि प्रोस्टेट ही जी ग्रंथी असते ही पुरुषांमध्ये असते. आणि प्रोस्टेटचे विकार जे असतात, कॉमन विकार ज्याला आपण BPH म्हणतो, हे एजिंग मेलचा विकार आहे. 50 वर्षाच्या वर जेव्हा वय होतं तेव्हा हे विकार एकदम वाढतात. तर वी आर सिटिंग ऑन अ आईसबर्ग, एपिडेमिक आईसबर्ग, की येणाऱ्या 20 वर्षात यू कॅन सी का बरं एवढे युरोलॉजिस्ट लोक युरोलॉजी स्पेशालिटी प्रिफर करतात. तर ही प्रोस्टेटची गाठ जी असते ही रिप्रोडक्शनच्या कामाची असते. अच्छा. त्याच्यात सिमेन जे वीर्य बनते त्याचं कॉन्ट्रीब्युशन प्रोस्टेटचं असते. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा इम्पॉर्टंट पार्ट प्रोस्टेट आहे. 20 ते 22 ग्रॅमची ही ग्लँड असते, अक्रोड एवढी. आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं ही ग्लँड मोठी होत जाते, ग्रंथी मोठी होत जाते, हॉर्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या शरीरात वाढते ती. कोणाला जास्त वाढते, कोणाला कमी वाढते. त्याच्यातले ऑलमोस्ट 40 ते 50% लोकांना प्रोस्टेटचा त्रास होतो. आता हा त्रास कोणता? प्रोस्टेट तर सगळ्यांना आहे. त्रास कोणता? त्यांना हळूहळू पुरुषांना कळतं की मग लघवीला जो आपल्याला पहिले आधी वेळ लागायचा त्याच्यापेक्षा आता जास्त वेळ लागायला लागला आहे. आपली क्लिअर होत नाही, दूर धार जात नाही, लघवी पूर्ण होत नाही, मूत्रपिंड मूत्राशय पूर्ण खाली होत नाही, त्रास होतो, जळजळ होते. काही काही लोकांना आगळेवेगळे प्रॉब्लेम सुरू होतात की रात्री खूपदा उठावं लागतं झोपेत. नंतर दिवसा समजा युरिन आली तर कंट्रोल करणं डिफिकल्ट होतं, त्याला अर्जन्सी म्हणतात. किंवा दिवसात वेगवेगळ्या वेळोवेळी 1-2 तासांनी जावं लागतं, मीटिंग सोडून जावं लागतं, ऑफिसमधलं काम डिस्टर्ब होतं, फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला. तर असे हे सिम्पटम्स आहेत युरिनरी रिलेटेड. त्याला आपण वॉइडिंग सिम्पटम्स म्हणतो, लघवी करण्याचे सिम्पटम, वॉइडिंग सिम्पटम्स. किंवा स्टोरेज सिम्पटम्स, स्टोरेज बरोबर युरिनचं करता येत नाही, बस थांबवून खाली उतरावं लागतं. तर त्याच्यामुळे हे सगळे सिम्पटम्स आहेत. यात हे एक पर्टिक्युलर एक
साईन सिम्पटम कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामुळे रुग्णाला कळायला पाहिजे की आता मला प्रोस्टेटचा हा विकार सुरू झालेला आहे. बरोबर. तर याच्यात थोडंसं जेनेटिक एक खूप स्ट्रॉंग कारण आहे की ज्यांच्या फॅमिलीजमध्ये वडिलांना किंवा आजोबांना प्रोस्टेटचा विकार होता त्या फॅमिलीमध्ये त्या मुलांना प्रोस्टेटचा विकार जास्त लवकर होऊ शकतो. स्त्रियांमध्ये ही बिमारी होत नाही, ही पुरुषांमधलीच बिमारी आहे. बरोबर. तर याच्यामध्ये पुढे जाऊन काय काय त्रास होऊ शकतात? जर समजा आता मला कळलं की माझ्या प्रोस्टेटची कोणाच्याही पेशंटची साईज वाढलेली आहे, बरोबर आहे, आणि जे प्रायमरी सिम्पटम्स तुम्ही सांगितले बरोबर, ते झाल्यानंतर समजा पेशंट तुमच्याकडे आले तर पुढे जाऊन आणखी काय त्रास होऊ शकतात? मी अजून एक गोष्ट, तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला. मी तुम्हाला अजून एक सांगतो, जसं मी स्टोनमध्ये सांगत होतो की पेशंट एक जनरल चेकअपला जातो, बरोबर, एकदम हेल्दी पेशंट, काहीच त्रास नाही, आणि त्याला सांगण्यात येते की तुमचा प्रोस्टेट वाढलेला आहे. झालं 2-3 दिवसात स्ट्रेस घेऊन पेशंट युरोलॉजिस्टकडे येतो किंवा प्रोस्टेट वाढला. प्रोस्टेट जर वाढलेला आहे आणि तुम्हाला त्याचा त्रास नाही आहे तर त्या प्रोस्टेटला ट्रीटमेंट करावी लागेल, काळजी करण्याची गरज नाही, कारण वयोनुसार प्रोस्टेट वाढणारच आहे. ठीक आहे, हा एक प्रश्न, हा एक उत्तर झालं. दुसरं, आता याच्यात त्रास काय होतो? सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोस्टेटचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफस्टाईलवर होतो. लाईफस्टाईलवर काय होतं की जसं वेळोवेळी लघवीला जायला लागतं, दिवसात प्रॉब्लेम, कंट्रोल करायला प्रॉब्लेम, इतका प्रॉब्लेम असतो की लोक बाहेर जाणं सोडतात. बरोबर. दे आर एम्बॅरेस्ड किंवा त्यांना पॅड घालून जावं लागतं. तर दॅट बिकम्स अ बिग प्रॉब्लेम. आणि प्रोफेशनल्स करता किंवा इवन घरच्या घरी पण समजा आजोबा आहेत, त्यांना कुठे लग्नात घेऊन जायचं वगैरे, तर याचा इम्पॅक्ट लाईफस्टाईलवर येतो. तर IPSS हा जो स्कोर आहे किंवा क्वालिटी ऑफ लाईफ इश्यू आहे हा, तर IPSS स्कोर म्हणजे आपण स्कोरिंग करतो कोणाला किती सिम्पटम्स आहे, तर याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ इफेक्ट होते. हा एक पार्ट झाला. रात्री जर तुमची झोप झाली नाही, झोप सगळ्यात इम्पॉर्टंट हेल्थ पॅरामीटर आहे आज. जर जेवण एकदा भेटलं नाही तर चालतं, पण झोप पूर्ण व्हायला पाहिजे, कारण झोप नाही झाली तर सगळ्या बिमाऱ्या होतात. तर हा एक खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे की सिम्पटम क्वालिटी ऑफ लाईफवर एफेक्शन. दुसरी गोष्ट, जर आपण याला ट्रीटमेंट केली नाही तर हा जो त्रास आहे याचे कॉम्प्लिकेशन होतात. अच्छा. ते कॉम्प्लिकेशन म्हणजे स्टोन, मूत्रखडा बनणे किंवा लघवी पूर्णपणे थांबणे, किडनी मूत्रपिंड खराब होणे, किडनी फेल्युअर होणे, नेहमी इन्फेक्शन होणे, पूर्णपणे खूप सिव्हिअर रक्तस्राव होणे, हे याचे कॉम्प्लिकेशन आहेत. तर याच्यावरनं आपल्याला मग डिसाईड करायला लागतं की कोणत्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायची नाही, कोणत्या पेशंटला फक्त औषध द्यायची, किंवा कोणत्या पेशंटला शस्त्रक्रियेची गरज आहे. बरं, ही चर्चा सर आपण अशीच सुरू ठेवू. परत एकदा छोट्या विश्रांतीची वेळ झालेली आहे. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण लगेचच परत येत आहोत. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर, ब्रेकपूर्वी आपण प्रोस्टेटला होणारे संसर्ग याविषयी आपण चर्चा करत होतो. तर आता हे प्रोस्टेट एकदा तुम्हाला समजलं की पेशंटला त्रास आहे साईज वाढल्यामुळे, तर त्याच्यावर काय उपचार केले जातात? उपचारमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण स्कोरिंग करतो, नंतर आपण डिसाईड करतो कोणत्या रुग्णाला काय ट्रीटमेंट ऑप्शन द्यायचं आहे. नॉर्मली आजकाल सगळ्यात पहिले 85% पेशंटला फक्त औषधांनीच पेशंट कम्फर्टेबल असतात. आता ही औषधी जी आहे ही लॉंग टर्म घ्यावी लागतात, एकदम सेफ औषध आहेत. जसे त्या वयात पेशंट नॉर्मली ॲटोर्वास्टॅटिन किंवा लिपिड्स करता किंवा कोलेस्ट्रॉल करता गोळ्या घेतात, तशी एक गोळी ॲड होते. त्यांनी मग आपण इव्हॅल्युएट करतो की पेशंटला किती आराम झाला. 100तनं 80-90 पेशंट औषधांनी एकदम कम्फर्टेबल असतात. बाकीचे जे पेशंट आहेत ज्यांना औषधांनी आराम होत नाही, त्यांच्याकरता प्रोस्टेटचे वेगळे ऑपरेशन आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की ही एक फील्ड आहे प्रोस्टेटिक सर्जरी, ही सायंटिफिकली जी डेव्हलप झाली एंडोस्कोपिक सर्जरी, याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन प्रोस्टेट सर्जरीचं आहे. तर पहिले प्रोस्टेट सर्जरी ओपन सर्जरी म्हणजे ते भयंकर होतंच प्रकार तो. आता ओपन करावंच नाही लागत, म्हणजे 250-300 ग्रॅम एवढी मोठी ग्लँड ती पण दुर्बिणीने काढता येते. लेझर इन्युक्लिएशन पद्धत जी असते, ज्याला आपण होलेप म्हणतो किंवा तुफलेप म्हणतो, आणि मोठी मोठी जे ग्लँड्स आहे त्याच्यात पेशंटचं ऑपरेशन होतं आणि दुसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो, 4-5व्या दिवशी रुटीन कामाला लागतो. तर हे खूप टेक्नॉलॉजी एक त्याच्यातली ॲडव्हान्स आहे. त्याच्यानंतर काही पेशंट्स जे असतात त्यांना उपचार, यंग पेशंट्स असतात आजकाल, म्हणजे 50च्या वयातच त्यांना त्रास व्हायला लागतो आणि सेक्शुअली ॲक्टिव्ह असतात,
तर त्याच्यामुळे प्रोस्टेटचं ऑपरेशन करायला जास्त कीन नसतात, औषधाचा फायदा होत नसतो, त्रास खूप होत असतो. त्यांच्याकरता आता नवीन नवीन प्रोसिजर आलेल्या आहेत. एक युरोलिफ्ट नावाची प्रोसिजर आहे जी की खूप आता पॉप्युलर आहे. आम्ही पण आता सुरू केली करणं. तर त्याच्यात पेशंट येतो, 2 तासात शस्त्रक्रिया होते आणि 2 तासांनी घरी जातो. तर त्याच्यात 100-90 लोकांना कॅथेटरसुद्धा ठेवायला नाही लागत. आले, केलं, 2 तास थांबले, घरी गेले, संध्याकाळपासून कामाला लागले. तर हे यंग लोकांमध्ये किंवा ज्यांना प्रोस्टेट एवढा सिव्हिअरली वाढलेला नाही आहे त्याच्यात युरोलिफ्ट करतो. तर आता औषधं उपचारच्या ऐवजी आपण ऑपरेशनचे उपचार कोणत्या पेशंटमध्ये करतो? जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्लिकेशन आहे काही, की लघवी पूर्णच थांबली आहे, नळी टाकून रुग्ण आला किंवा एकदा नळी टाकून परत काही दिवस लघवी केली, परत अडकली, रिकरंट रिटेन्शन किंवा मूत्रखडा झाला किंवा किडनीवर सूज यायला लागली. तर हे इंडिकेशन्स आहेत, याला म्हणतात ऑब्सोल्यूट इंडिकेशन. म्हणजे या पेशंटमध्ये शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा उपाय नाही, पर्याय नाही. तर हे पेशंट्स किंवा फेल्ड मेडिकल ट्रीटमेंट किंवा आपण औषधोपचार व्यवस्थित दिले, त्यांनी व्यवस्थित घेतले तरी आराम झाला नाही, तर त्या पेशंटला आपण ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशनचे रिझल्ट खूप छान आहे. ओपन ऑपरेशन प्रोस्टेटला फार 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 रेअरली करावी लागते, फारच रेअर, आजकाल नाही करावी लागत. आणि याच्यात किती प्रमाण कॅन्सर होण्याचं असतं प्रोस्टेटचं? हा खूप छान प्रश्न आहे. कॅन्सर प्रोस्टेट हा एक वेगळा विषय आहे. आपण आत्तापर्यंत जे बोलत होतो त्याला BPH म्हणतात, बिनाईन प्रोस्टेटिक हायपरप्लेसिया. बिनाईन म्हणजे नॉन कॅन्सरस. कॅन्सर प्रोस्टेट हा वेगळी गोष्ट आहे. याला खूप स्ट्रॉंग जेनेटिक हे असतं, म्हणजे जेनेटिकली खूप असतं. तर जेव्हाही आपण पेशंटला बघतो BPH करता, बिनाईन प्रोस्टेटचा त्रास आहे, लघवीचा त्रास आहे, रुग्णाचं वय 50 वर्ष, तर आपण सखोल अभ्यास करतो हे बघायला की पेशंटला कुठे लपलेला कॅन्सर आहे का. कारण कॅन्सर प्रोस्टेट जर स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये डिटेक्ट झाला तो पूर्णपणे क्युअर करता येतो, पूर्णपणे ठीक करता येतो. त्या पेशंटला नंतर कधीच कॅन्सर होणार नाही, असं क्युअर रेट त्याचे खूप चांगले आहेत. तर दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा प्रोस्टेट कॅन्सर लहान असतो तेव्हा त्यांना डिटेक्ट करावं. आणि प्रत्येक रुग्ण, प्रत्येक मेल जो 50 वर्षाच्या वरती असतो त्यांनी एक अवेअरनेस ठेवावा की कोणालाही CA प्रोस्टेट होऊ शकतो. त्याची ट्रीटमेंट खूप चांगली आहे आणि जर आपण लक्ष दिलं नाही तर त्याचे रिझल्ट चांगले नाहीत नंतर. बरोबर. आणि जर तुमच्या फॅमिली हिस्ट्री प्रोस्टेटचं आहे, प्रोस्टेटचे विकार आहेत, तर तुम्ही 100% त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. एक आणखीन सामान्य माणसाच्या याच्यात प्रश्न असा येतो की जसं तुम्ही म्हणाले की मूत्रखडा आणि प्रोस्टेट या दोन्ही याच्यात पाण्याच्या इंटेक विषयी काही तुम्ही सांगू शकाल का? पाण्याचं इंटेक थोडं इंडिव्हिज्युअल आहे. अच्छा. नॉर्मली प्रत्येक रुग्ण हेच विचारतो. तर ॲव्हरेज बिल्डचा माणूस, एक 60 ते 70 किलोचा माणूस, नागपुरात सारख्या गरम ठिकाणी राहणारा, तर दगड जर झालेला असता, स्टोन झाला असता, आपण त्याला ब्लँकली सांगतो की तुम्ही 5 लिटर पाणी प्या उन्हाळ्यात, आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात 3.5 ते 4 लिटर घ्या. हे चूक आहे थोडं सायंटिफिकली, पण हे आपण सांगतो त्यांचं सिम्प्लिफाय करायला. मी नंतर सायंटिफिक पण सांगतो. प्रोस्टेटचं थोडं उलट आहे. प्रोस्टेटचं आपण पेशंटला सांगतो की तुम्हाला जेवढी तहान लागेल तेवढंच तुम्ही प्या, तुम्ही खूप जास्त पाणी पिऊ नका, कारण खूप जास्त पाणी पिल्याने परत लघवीला जावं लागेल, त्रास होईल, रात्री 10 वेळा उठावं लागेल. तर जेवढी तहान लागली कम्फर्टेबली तुम्ही पाणी प्या. हायली इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे, खूप इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे. कारण काय आहे की सगळ्यांचं कन्झम्पशनही वेगळं असतं. आता स्टुडिओत बसून तुम्ही काम करता तर तुमचं एवढं डिहायड्रेशन होत नाही, आउटसाईड लोकांना कमी असते. तर तुम्हाला एक रूल ऑफ थंब सांगतो मी की जे एकदम सिम्पल सायंटिफिक रूल, की पहिली जी युरिन असते त्याच्यानंतरची दिवसभरात जितक्या वेळा रुग्ण वॉशरूमला जातो आणि लघवी करतो, त्या लघवीचा जर रंग पाण्यासारखा जर असला तर दॅट इज प्रॉपर हायड्रेशन. अच्छा. क्लिअर युरिन हवी, क्लिअर युरिन पाहिजे. फर्स्ट युरिन इज ऑलवेज लिटिल येलोइश, कारण रात्रभर आपण झोपलेलो असतो, ती कलेक्टेड असते. पण फर्स्ट नंतर झोपेपर्यंत जेव्हा रुग्ण वॉशरूमला जातो, जर कलर पाण्यासारखा असला तर तुम्ही जे पाणी पिताय ते ॲडिक्वेट आहे तुमच्याकरता, स्टोनच्या पेशंटला पर्टिक्युलरली. आता तुम्ही सर आम्हाला एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी हे सगळं सांगितलं. एक शेवटचा प्रश्न आहे की रोबोटिक सर्जरीचा काय फायदा असतो? रोबोटिक सर्जरी गेम चेंजर आहे. म्हणजे रोबोटिक सर्जरी मास्टर स्लेव्ह आहे.
मी जे बसून कन्सोलवर करतो तो रोबोट तसंच्या तसं कॉपी करतो. अच्छा. मला थकवा येऊ शकतो, माझे हात थरथरू शकतात, खूप वेळ ऑपरेट करणे, खांदे दुखू शकतात, त्याचं रॉबोटला होत नाही. मी जसं बसलो आहे तसं बसून ऑपरेशन करतो आणि ते कॉपी करतो. तर कॅन्सर प्रोस्टेटच्या ऑपरेशनमध्ये, नंतर किडनीच्या कॅन्सरमध्ये, या 2 याच्यात पर्टिक्युलरली युरोलॉजीत प्रोस्टेटचा रोबोटिक सर्जरीचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. सगळीकडे इझिली अवेलेबल आहे. इझिली नाही आहे, कारण इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह प्लॅटफॉर्म. सिलेक्टेड सेंटर्सला आहे, कारण तो प्लॅटफॉर्म करोडो रुपयांमध्ये आहे. तर कॉस्ट ऑफ द प्लॅटफॉर्म, रोबोट म्हटलं की खूप महाग असतं, टेक्नॉलॉजीज खूप महाग आहे ती. पण अशा पेशंटला ज्यांना कॅन्सर प्रोस्टेट आहे किंवा किडनीचा कॅन्सर आहे, तर लॅप्रास्कोपीपेक्षा अत्याधुनिक प्रणाली ही रोबोटिक सर्जरी आहे. तर सर, गेल्या काही वेळापासून आपण जी चर्चा करतो आहोत, आज तुम्ही अगदी विस्तृत मूत्रप्रणाली संस्था आणि त्यामध्ये होणारे संसर्ग याविषयी सांगितले. नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपल्याला खूप धन्यवाद देतो. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि जी माहिती दिली त्याबद्दल दर्शकांनासुद्धा आजच्या कार्यक्रमातून खूप चांगली माहिती मिळाली असावी अशी मी आशा व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार.